कोथिंबीर टाकतोय बघा, कोथिंबीर भरपूर। नमस्कार, आज मी नाचणीची भाकरी ना झुणका करणार आहे। आता फॅन ठेवला या झुणक्यासाठी, तेल टाकलं झुणक्यासाठी, तेल तापू दे चांगलं। हा कढीपत्ता टाकलाय, कांदा, एक कांदा टाकला, दोन मिरची। आता चांगला आपण परतून घ्यायचा आहे कढीपत्ता, मिरची आणि कांदा। थोडा लालसर होऊ द्यायचा। कांदा कसा उभा चिरला? हा, उभा चिरलाय, जरा लालसर होऊ दे जरा। झुणका कसला करायचा आपल्याला? बेसनचा, थोडा कुळदाचं पीठ टाकायचं जरासं, ती मोहरी। काय नाही, पण सुका करायचं की सुका 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 सुका, हे जिरं, ते काय टाकलं? जिरं, जिरं ना मोहरी। आता हे हळद थोडीशी, हा थोडासा मॅगी मसाला टाकतो, थोडा, थोडासा तिखट मसाला, चवीनुसार मीठ टाकायचं। गॅस एकदम मंद केलाय आता, हे भाजलं सगळं। आता थोडं थोडं आपल्याला पीठ टाकायचं। हे बेसन पीठ आहे, सुकच टाकायचं। हां हां, सुका झुणका करायचा आपल्याला। तिखट मसाला किती टाकलाय? अर्धा चमचा, जास्त नाही बनवायचं। हे बेसन किती टाकलं? ते 2 चमचे टाकलं, 2 चमचे लागेल अजून, जसं लागेल तसं टाकायचं। हां, झुणका भाकर करायची, झुणका भाकर। हे 2-3 चमचे झाले। नाचणीची भाकरी कशी ती पण तुम्हाला दाखवायची। हां, आता आई दाखवणार नाचणीची भाकरी कशी भाजायची। जरासं कुळदाचं पीठ टाकते, हे थोडं एकदम एवढं कोळीत पीठ, बस। हे खारे कोळीत आहेत ना? ते पण घरगुती आहे आपला, हां, रत्नागिरीवरून पाठवलेलं। कसले कोळीत पण 2 प्रकारचे खारे असतात कोळी, खाऱ्या कोळीचा। हां, ते दुसरे कोळीत त्याला चव कमी असते। झाला आता तयार। कोळीताची पिठी पण करायची, जरा झाकण, कोळीची पिठी। हा बघा, आपला झुणका तयार झाला। आता भाकरी भाजूया। आता आपण ही कोथिंबीर टाकतोय बघा, कोथिंबीर भरपूर टाकायची। शिजवायची नाही नाही, आता तो उतरायचा। कोथिंबीर मी जास्तच टाकली, एवढ्या आम्ही जास्तच खातो कोथिंबीर। हां, बस झाला आता तयार। हे बघा, नाचण्याची भाकरीसाठी तव्यावर मी पाणी टाकले गरम व्हायला, त्याला कडतवणी म्हणतात। त्या पिठात ओतायचं आता, तापलं ते कशासाठी घालतात? ते पीठ चांगलं चिकट यायसाठी। हे बघा असं। किती भाकऱ्या होतील याच्यात? जास्त नाही, 1-2 भाजायच्या आहेत, चपात्या आहेत, तांदळाची भाकरी भाजायची आहे। आमचं एकच नसतं ना,
तांदळाची भाकरी, चपाती. हे आता गरम गरम हे करू नका, नाही नाही असं हे करायचं. हात कसा घालणार, भाजल ना हात, असं करायचं आधी. हे बघा, आता आपल्याला लागेल तेवढं थंड पाणी थोडं थोडं टाकून मळून घ्यायचं पीठ. असं जास्त असतं तर मोठी परत घ्यायची. किती सुकं करायचं ते. आपल्यापेक्षा जास्त नाही भाकऱ्या भाजायच्या आहेत, 1-2 भाजायच्या. आमच्या तांदळाची भाकरी पण आहे, आता चपाती पण आहे, सगळंच आहे. आम्हाला सगळं लागतंय. कोण तांदळाची भाकरी खातो, कोण नाचण्याची, कोण चपाती, असं. म्हणून ते थोडं थोडं करावं लागतं. ती थोडी नाचण्याची करायची, थोडी तांदळाची करायची, थोड्या चपात्या करायच्या. असं आता दिवसभर सकाळपासूनची आईची दिनचर्या रात्रीपर्यंत आम्ही दाखवू, तुम्हाला कमेंट करून सांगा. ते चालूच असतात काम. नाही दाखवू, काय कमेंट करून सांगा. आम्ही दाखवतो सकाळपासून संध्याकाळपर्यंतचा ब्लॉग. 6 वाजल्यापासून उठायला लागतं आम्हाला, कारण आमचा हर्षल शाळेत जातो ना, 7ची शाळा त्याची. ते आई कधी करणार एकटी तिची तयारी, संची तुटतो, त्याला घ्यायला लागतो. तो नाही राहिला म्हणजे आपण काहीतरी इथं करावं लागतं मला. मग काय करणार, ती कधी करणार. आता गेली आणायला त्याला. ही बघा नाचणीची भाकरी. मी पोळपाट नाही घेत भाकरीला, अशी ताटातच थापून घेते. भाकरी शेकली की सुनका आणि भाकरी गरम गरम खायची, मस्त लागते नाचण्याची भाकरी. त्याच्यावर उडदाचा जर डांगर असेल ना तर त्याचे डांगर पण करून दाखवूया आपण. डांगर कशाला म्हणतात ते. उडीद असतं, काय लोकांना माहिती आहे, काय लोकांना नसतात माहिती. नाही, ज्यांना माहिती नाही त्यांना. काळे उडीद असतात ना गावी काळे पण असतात, दुसरं सफेद पण असतात, हिरवं 2 जातीचं उडीद असतात. तर डांगर कोण करत नाही आता काय. पण डांगर भाकरी पूर्वी आम्ही खाल्लेली, अशी नाचण्याची भाकरी, डांगर. झाली आपली भाकरी. कशी हातावर घ्यायची ते सांग. कशी हातावर आधी चपटायची, मग ताटात घ्यायची. ही छोटे आहे. तसं नाही, ज्यांना माहिती नसतं ना, नवीन बघणाऱ्यांचं, नवीन हातावर आधी गोळा असा करायचा, मग असा ताटात घेऊन. ज्यांना माहिती आहे त्यांचं ठीक आहे, काय न माहिती असणारे पण बघतात ना. आम्हाला नाचण्याची भाकरी लय आवडते तांदळापेक्षा. आणतो आम्ही नाचणे, इथले आणलेले आहेत दुकानातले नाचणे, आणून दळून आणलेले. पण मिक्स आहे, तांदूळ अर्धे नाचणे अर्धे. नुसतं नाचण्याचीच नाही ती, 1 किलो तांदूळ 1 किलो नाचणे असे टाकतो आम्ही दळायला. हर्षे येईल, संचितचा भात होतोय. आमचे दिवसभर कामं चालू असतात. 2 वाजतील दुपारचे जेवण सगळ्या उरकेपर्यंत.
या कशी फुगली भाकरी नाचणीची. किती शेकवायची म्हणून आपण संपूर्ण ठीक टाकू. आहे. तिकडनं थोडी खाली शेकली नाही ना. आता मध्ये तवा गॅसवरती मध्ये भाकरी करपते. अशी वाटली शेकून घ्यायची. मला कशी भाकरी चपाती चांगली शेकायला लागते. आपल्याला ती कच्ची बिच्ची जमत नाही. कमीत कमी 4 मिनिटं तरी लागतात ती भाकरी शेकायला. आणि गॅसची फ्लेम बघा. भाकरीला गॅस फुल लागतो. झाली. आता ही छोटी आहे. असं पाणी टाकायचं. पाणी पीठ असतं ना ते पाणी लावावंच लागतं तिला भाकरीला. ही बघा झुणका आणि नाचणीची भाकरी तयार झाली. ही बघा मस्त तुम्हाला खाऊन दाखवते मी. हर्षेल नाही आहे ना. हे बघा मस्त मस्त. कशी झाली सुका झुणका ते कमेंट करून सांगा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला पुढच्या व्हिडिओत भेटू.